आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अडकवावं लागेल. त्याला कसं अडकवायचं हे मला चांगलंच माहिती. काय? शरूचा ब्लड ग्रुप. ब्लड ग्रुप कशासाठी? म्हणजे सगळं नाटक आहे? माहित नाही, पण मला काही पटलेला नाही. तसा कुणाचा अजून अंदाज लागत नाहीये, पण ती माणसं तपासात लई मुरलेली आहेत. जाता जाता बोलवतील आपल्याला. मग आता ते बी मलाच विचार. तिथं ज्या जाळ्यात अडकलायस ना, तिथल्या गाठी बी तुला सोडवायला लागतील. पण हे करताना दोन्ही बाजूने विचार कर. एक तर हे समज नाटक आहे, नाहीतर त्या सुंदरीचा काहीतरी गैरसमज झाला आहे. पण हे कळणार कसं? म्हणजे इथून कोणीतरी माझी मदत केली पाहिजे, तरच मी याच्यातून बाहेर पडू शकेल. आणि डॅड, इथे कोणी तसं मदत करणार नाहीये. आदित्य मदत करेल तुला. आता यो कोण? यो सुंदरीचा नवरा आहे. दोघांमध्ये अजिबात बी पटत नाही. डॅड, त्या उर्वशीला ती बाहेर काढा तिथून. तिने वाटेल ते सल्ले देते. जर तिचे सल्ले आपण ऐकत राहिलो ना, अरे पण ती आपली वाट लावायलाच बसलीये, म्हणूनच हे सल्ले देते आपल्याला. अरे अश्विन, पण बघा मामी, त्या दोघांचं ना एकदम उत्तम चालू आहे. मी स्वतः बघितलं. ते जे चाललंय ना, ते वरवरचं चित्र आहे. त्या दोघांचं आतून बिनसलेलं आहे, ही खबर पक्की आहे मला. अश्विन, तसं असेल तर या आदित्य आपल्यालाही कामच आहे बघ. डॅड, तुम्ही पण आपला अनुभव आहे. किल्ल्याच्या भीती किती बी मजबूत असल्या ना, तरी त्याच्या खालची जमीन भुसभुशीत असता कामा नये. आणि इथं नेमकं हेच नडलंय. त्या सुंदरीचा नवरा वरवर जर चांगला वागत असेल, तर त्याच्या मनात आतून नक्की काहीतरी खतखतत असणार. याची माहिती काढायला लागते. आणि ही माती जर भुसभुशीत असेल, तर आपल्याला कोपरानं खालायचा वाव आहे. तरी बी प्रयत्न करायला पाहिजेत. शर्वरी तिकडा हा यो जर निसता त्यांचा गैरसमज असेल तर ठीक आहे, पर जर यात काय डाव असेल तर आपल्याला हालचाली करायला लागतात. ओके, मग तुम्ही एक काम करा. तुम्ही शरूला तिकडे शोधायला लागा. मी यांच्या किल्ल्यातल्या चोर वाटा तपासून येतो. एक एक बुरुज तपासावा लागेल आपल्याला. कोणी आहे का? प्लीज माझी मदत करा. हॅलो. हा मॅडम. हा बोला. इकडे सगळीकडे शोधलं बघा, पण तुम्ही सांगितलेली ती मुलगी इथं कुठं घावली नाही बघा. रोज शोधा तिला. ती पोरगी तिकडेच कुठेतरी असणार आहे बघ, मला खात्री. नीट शोधा तिला. अजून कळलं का? हो मॅडम. ठेव फोन. ते बघ तिकडे आहे का बघूया, नाही तर जाऊ मग. हा चला. हे चल आत बघूया. इथं कोणी पण नाहीये. नुसता फापट पसारा आहे समजा. चल.
याला टार्गेट करायला हवं. याला जवळ केलं तर प्रॉपर इन्फॉर्मेशन मिळेल. पूर्वी तुम्ही एस फोटोग्राफर होता असं ऐकलं होतं. अश्विन, एखादी कला किंवा स्किल माणसाच्या अंगी असली ना की ती कायम असते. मी एस फोटोग्राफर होतो नाही, अजूनही आहे. येस. आदित्य, एक सांगू? बोल ना. मला ना तुझं खूप कौतुक वाटतं. आय एम सॉरी, मी अरे तुरे करतोय तुला, बट काय की तू मित्रासारखा वाटलास म्हणून फ्रँकली बोलतोय. मी खरंच खूप ऍडमायर करतोय तुला. पण एवढं ऍडमिरेशन कशासाठी? कसे, ज्या मुलीने तुला जेलमध्ये टाकली, तुला कुटुंबापासून वेगळं केलं, तिच्या सोबतच तू संसार करतोय. मला असं वाटतं इथून पुढे ना सावीला तुझ्याबद्दल वाईट सांगणारी बरीच माणसं असणार आहेत तिच्या अवतीभोवती. तुलाच तुझी जुनी ओळख पुसून काढावी लागणार आहे. अरे, जिच्यावर आपलं प्रेम नाही तिच्यासोबत संसार करणं इज अ बिग चॅलेंज. आदित्य, आय नो तू किती आणि काय काय झेलतोयस, कुठल्या परिस्थितीचा तुला सामना करावा लागतो, आणि मी सगळी कॉम्प्लिकेशन शेअर करायला तुझ्याकडे कोणी मित्रही नाही. आय एम ऑलवेज देअर फॉर यू. येस. सो तुम्हाला कधीही कुठेही कसलीही मदत लागली तर सांगू शकतोस. इनफॅक्ट बाकीच्यांसमोर तू सुंदरीबद्दल चांगलं चांगलं दाखवण्यासाठी जे खोटं बोलतोयस ना, ते देखील तुला माझ्यासमोर बोलण्याची गरज नाही. सो आपण चांगले मित्र होऊ शकतो. आजपासून आपण मित्र. काय करेल आदित्य? तो हात मिळवणार तर नाही ना? नाही, मैत्रीला नाही नाही माझी, पण माझ्याबद्दलचा तुझा अंदाज थोडा चुकला. काही महिन्यांपूर्वी बोलला असताना तर कदाचित आपल्या जास्त चांगली मैत्री होऊ शकली असती. पण रिसेंटली अशा काही घडामोडी झाल्यात ज्यामुळे माझे डोळे उघडलेत आणि आता आधीसारखं नाही राहिलोय. सुंदरीशी खरं खोटं वागण्याचा संबंध देत नाही. मी स्वप्नात सुद्धा तिच्याशी चुकीचं वागू शकत नाही. काय बोलतोय हा मूर्ख? तुला खरं सांगू का, आपण बायकोला बायको म्हणून बघतो, पण आपण बायकोकडे एक स्त्री म्हणून बघायला हवं. कारण कधी ती मैत्रीण असते, कधी ती बायको असते, तर कधी आई असते. वेगवेगळ्या रूपात ती आपल्या अवतीभोवती वावरत असते, आपलं नातं सांभाळत असते, आणि नुसतं सांभाळत नाही तर ते नातं टिकवत सुद्धा असते. त्यामुळे आपल्याकडून जर एखादी चूक झाली आणि आपल्या बायकोने आपल्याला त्यासाठी शिक्षा केली तर एक पुरुष म्हणून इगो हर्ट करून घेण्यात काय अर्थ आहे? आणि असंच काहीतरी झालंय माझ्यासोबत, म्हणून पुरता बदलून गेलोय मी. आजपर्यंत मी सुंदरीला खूप त्रास देतो. आता त्या सगळ्या त्रासाची भरपाई करायची एवढंच माझ्या डोक्यात. अरे आदित्य, माझ्या मनातही असं काही नव्हतं. जस्ट ऐकलं होतं म्हणून हे बोललो. नाही, ते बरंच झालं की आपण बोललो. खरं तर माझा काही संबंध नाही, पण मला एक मित्र म्हणून तुला काहीतरी सांगायची इच्छा आहे. सांगू? होयस. आजपर्यंत
जर तुझ्याकडून शरूला कुठला त्रास झाला असेल, मला माहितीये नसेलच झाला, पण जर चुकून कधी त्रास झाला ना, तर हात जोडून माफी मागण्यात काही शरम नाहीये. बिनधास्त माग. आहे ना, बायका फार समंजस असतात आणि त्यांच्या समंजसपणाचा गैरफायदा आपण घेऊ नये ही काळजी आपण बाळगायला हवी. अँड आय होप तुला मी काय बोलतोय ते कळतंय. अरे येस, ठीक आहे. एक जण मला अक्कल शिकवतोय आणि शरू हे सगळं तुझ्यामुळे होतंय. फक्त एकदा तू हातात ये, मग बघ मी काय करतो. आदित्य येतो. ओके. थँक्यू. थँक्यू कशासाठी? मी तुझं आणि अश्विनचं बोलणं ऐकलं. आज खूप मोठी गोष्ट बोलून गेलास आणि फक्त बोलला नाहीस तर अगदी तसाच वागतोय. हे सगळं बघायला आज अनु मॅडम हळहळत आहे. बरं असो, हे जे काही घरात अश्विन प्रकरण चाललंय ते राहू दे. मी काहीतरी दुसरंच बोलायला आले होते. काय? खूप महत्वाचं आहे. असं काय करतोस? मला माहितीये की फोटोग्राफीची कॉम्पिटिशन आहे, ऍप्लिकेशन सबमिट करायचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि उद्या त्याचा रिझल्ट आहे. हो, आणि तुला उद्या जिंकायचं आहे हेही लक्षात ठेव. आणि आता सुंदरी मॅडमनेच मला आज्ञा दिली आहे तर मला कोण हरवू शकतं? एक छान स्माइल कर. नाही नाही नको. एक 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 अरे फोटो हा बघ कशी दिसते, रागावली मी तर. ते नेहमीच चेहरा आहे, मी काय करू. खरंच शरू नक्की गेले कुठे असेल? उर्वशी मामी म्हणतात तेही बरोबर आहे. ती प्रत्येक गोष्ट मला विचारून करते, पण मग आता ही माणसं तर ओळखीची दिसतात, पण असं डायरेक्ट जाऊन कसं विचार? तुम्ही साहेब, आम्हाला प्रताप साहेबांनी पाठवलंय तुमच्या मदतीसाठी. तुम्हाला इथे काय गरज लागली तर आम्ही आहोत. तुम्ही जिथे जाल तिथे तुमच्या पाठीशी उभा राहूत आम्ही, अगदी सावलीसारखे. ग्रेट. कदाचित मला तुमची गरज लागेल, सो माझ्या सोबतच राहा. हो, अगदी पाठ राख्यासारखेच राहू की. शर्वरी, शर्वरी कुठं गेली असेल ही? का कोणी पळवून नेली हिला? अरे देवा, मी आता अक्षराला काय उत्तर देऊ? अक्षरा, धनंजय आणि सुंदरीचा खरंच अश्विनवर संशय नसेल ना? निर्मला आत्याचा फोन मी घेतो. हा, हॅलो आत्या. सुंदर, हा बोल की. अरे जरा अक्षराला फोन देतोस का? आत्या, काय गडबड झाली आहे का? नाही म्हणजे
तुझा आवाज जरा घाबरल्यासारखा येतोय म्हणून विचारतोय. नाही यार काही नाही, जरा अक्षराला दे ना, तिच्याकडे काम आहे माझं. अच्छा असं आहे होय. देतो देतो पण. हॅलो, हा आत्या मी बोलतेय, बोला ना. अगं अक्षरा, आत्या काय झालं? शर्वरी नाही अगं खोलीमध्ये. काय? आत्या मला ऐकू येत नाहीये, मी जरा रेंज मध्ये जाऊन फोन करते तुम्हाला. हा हॅलो हॅलो आत्या, सुंदर समोर होते तेव्हा मला नीट बोलता नाही आलं. मला आता नीट शांतपणे सांगा काय झालंय. मी जेवणाचं ताट घेऊन आले ना, तर दाराला कडी नव्हती, दार उघडच होता. मी शर्वरी बी खोलीत नव्हती. काय? आत्या अशी कशी रूम मधनं ती बाहेर पडू शकते? तुम्ही नीट पाहिलं का? अक्षरा माफ कर ग मला, तू एवढी जबाबदारी सोपवून गेली माझ्यावर, मी सांभाळू नाही शकले. मग आता तुम्ही आधी घाबरू नका, शांत व्हा. हे बघा ती नाहीये रूम मध्ये, हे आपल्याला आत्ता कळलंय, पण ते किती वेळापासून नाही हे आपण नाही सांगू शकत ना. होय ना आत्या, मला हे सुंदरीच्या कानावर घालावं लागेल. मी तुम्हाला फोनवर कळवत राहीन. तुम्ही प्लीज स्वतःला दोष देऊ नका आणि रडू नका प्लीज. हा, मी कळवते तुम्हाला. सुंदरी, अगं खूप मोठी गडबड झाली आहे. ऐक, मला एक तुला गोष्ट सांगायची. नाही, तू माझं ऐकून घे. हे बघ आता. अगं अक्षरा ऐक माझं. मी सुंदरी, सुंदरी, एक बॅड न्यूज. काय झालं धनंजय? कसली बॅड न्यूज? रस्त्याच्या कडेला एका मुलीचा मृतदेह सापडलाय. हे त्या मुलीचे कपडे. शरूचे कपडे. नाही नाही, म्हणजे धनंजय तुला नेमकं काय म्हणायचंय? सुंदर, सांभाळ स्वतःला. आपल्याला जी डेड बॉडी सापडली ती शरूची. अक्षरा अक्षरा शांत हो. ऐक माझा. अक्षरा अक्षरा ऐक. अगं मी काय सांगते ऐक. धनंजय काय झालंय? ऍक्सिडेंट झालाय का? खून झाला तिचा.
काय खून? अहो पण कोणी केला खून? याने केलाय खून. ह्या अश्विनने केलाय तिचा खून. मी काय करताय? का केलंस तू? बोल का केलंस? मी सांगितलं ना, मी नाही केलं. हे मला खरंच माहित नाहीये. अरे धनंजय, काय बोलतोस तू? हे अरे अश्विनचं शर्वरीवर जीवापाड प्रेम आहे आणि तू म्हणतोस की त्यानं तिचा खून केलाय. नाही नाही, तू असं काय बी करू शकत नाही. आणि हे कपडे ना, हे शर्वरीचे नाही आहेत, हे दुसऱ्या कोणाचे जरी आहेत. हे अक्षरा, अगं ऐक की. अक्षरा, अक्षरा, अक्षरा.